सो इन्स्टॉलेशन कोणाकोणाचं झालेलं आहे त्यांनी मेसेज करा. यस नो. ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी मेसेज करा. पेंडिंग लाईक दॅट. ओके. व्हॉट अबाउट अदर गाईज? जस्ट तुम्ही गुगलवरती लिंक सर्च कराल. ओके. एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. तर आपल्याला बेसिकली दोन सेटअप रन करायचे आहेत. फर्स्ट इज मॅनेजमेंट स्टुडिओ आणि त्यानंतर एक एसक्यूएल. ओके. तर त्यामध्ये जे तुमच्याकडे लेटेस्ट तुम्हाला अवेलेबल असेल. ओके. 21. सो डाउनलोड SSMS 21 इथे क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक एक सी डाउनलोड होईल. या एक सी वरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. ओके. सो या ज्यांचं पेंडिंग आहे मे बी त्यांच्या साईडला पण जस्ट विल डू द स्टेप बाय स्टेप ॲक्टिव्हिटी. ओके. सो हू विल शेअर द स्क्रीन? मी करतो सर. या. ओके. मल्टी शेअरिंग अलाव करतो मी. मल्टिपल पीपल कॅन शेअर द स्क्रीन. या. शेअर करा स्क्रीन. मयूर. ओके. येस. इथं खाली आल्यानंतर डाउनलोड SSMS ची एक लिंक आहे. स्क्रोल डाऊन. या. एव्हरीवन प्लीज फॉलो सेम स्टेप. ओके. या. इन्स्टॉल.
ओके, सगळ्यांनी सेम स्टेप्स फॉलो करा. ओके, या टीच, या खाली एक पॉपअप आलेला आहे.
Yeah, wait, yes. Yeah, search SSMS, विंडोजमध्ये सर्च, जिथं आपण बाकीचे सॉफ्टवेअर सर्च करतो तिथं खाली SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. व्हिज्युअल स्टुडिओ नाही, मॅनेजमेंट स्टुडिओ, SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ किंवा SSMS सिम्पली. SSMS. ओके, हां. खालचा खालचा 2 नंबरचा ब्ल्यूवाला. तर रिसेंटली चेंज झालेलं आहे. अगोदर हिचं जर लोगो बघितलं होतं तर लोगो जे 19 किंवा ओल्ड वन आहे त्याच्यामध्ये डिफरंट आहे. लेट सी चेक हाऊ इट इज डिस्प्ले. ओके. स्किप अँड ॲड अकाउंट लेटर. स्किप खाली खाली ऑप्शन आहे 3 नंबरचा, 4 नंबरचा, स्किप अँड ॲड अकाउंट लेटर. ओके, येस मोस्टली. सो दिस इज अ न्यू यू आय फॉर SQL सर्व्हर. तर याच्या अगोदरचं जे SQL आहे त्याचा UI थोडासा वेगळा होता, तर आता हे नवीन लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे त्यामध्ये थोडासा चेंज आहे. ओके. आता इथं जर तुम्ही बघितलं तर यामध्ये नॉर्मल जे SQL सर्व्हर आहे त्याच्यात आणि याच्यात थोडासा चेंज आहे. विंडोज ऑथेंटिकेशन, आपले जे युजर नेम आहे ते युजर नेम बाय डिफॉल्ट आपलं कम्प्युटरचं नेम हे घेतलं जातं. म्हणजे युजर नेम जर बघितलं असेल इथं डेस्कटॉप ARTGU/admin, तर हे बाय डिफॉल्ट आपलं जी काही मशीन आहे, कम्प्युटर आहे, त्याचं नाव बाय डिफॉल्ट युजर नेममध्ये घेतो आपण. ओके. आता आपल्याला विंडोज ऑथेंटिकेशन सर्व्हर टाईप आहे. सर्व्हर टाईपमध्ये डेटाबेस इंजिन सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हर टाईप इथं दिसत नाही. ओके. या डेटाबेस नेममध्ये जाऊ. डेटाबेस नेम ड्रॉप डाऊन असेल. ओके, त्यामध्ये सध्या तर डेटाबेस नसल्यामुळे येत नसेल. ओके. विंडोज ऑथेंटिकेशनचे तिथे ऑप्शन कोणते आहेत अजून? सर्व्हर ऑथेंटिकेशन एक असेल. या तर बेसिकली ज्यावेळेस आपण एखाद्या सर्व्हरला कनेक्ट करतो किंवा एखाद्या मशीन किंवा एखादी मल्टिपल ऑर्गनायझेशनमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस जनरली आपण देतो सर्व्हर नेम. तर सर्व्हर नेम हे बाय डिफॉल्ट आपलं जे काही सिस्टीमचे नेम आहे. ओके. ते बाय डिफॉल्ट आपल्या सिस्टीमचे नाव आणि सर्व्हर नेम ऑटोमॅटिकली येतं. ओके, तर सर्व्हर नेम टाकायची गरज नाही. सध्या विंडोज ऑथेंटिकेशन सेम हाच ऑप्शन आपल्याला ठेवायचा आहे. ओके. सर्व्हर नेममध्ये तुम्ही क्लिक करा एकदम. सर्व्हर नेम ऑटोमॅटिकली तर रिलोड व्हायला हवं आहे. सर्व्हर नेम पुट लोकल होस्ट LOCALHOST लोकल होस्ट. डो नॉट स्पेस, स्पेस स्पेस नाही दोन्हीच्यामध्ये, सगळे स्मॉल लेटरमध्ये. ओके, कनेक्ट. ओके, सो या इस्टॅब्लिश अकॉर्ड. ओके. या ट्रस्ट सेंटर, ट्रस्ट सर्टिफिकेटला चेक करा.
ट्रस्ट सर्टिफिकेट एक ऑप्शन आहे खाली, चेकबॉक्स चेक करा. ट्रस्ट सर्टिफिकेट इथे दिसते, हां. परत कनेक्ट करा. ओके, आता डेटाबेस एक्सपांड करा. प्लस वरती क्लिक. ओके, सो लिटल बिट डिफरंट UI आहे, म्हणजे UI थोडंसं चेंज आहे, नवीन आलेलं आहे. एसक्यूएल सर्व्हरचं व्हर्जन जे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग होते त्याच्यामध्ये काइंड ऑफ लिटल बिट डिफरंट सेटिंग्स आहेत. ओके. आता जे आपण लोकल होस्ट टाकलं ते कशासाठी असतं? लोकल होस्ट मीन्स आपल्या लोकल मशीनवरतीच आपल्याला कॉन्फिगरेशन करता येतात. राईट, म्हणजे आपल्या लोकल मशीनवरतीच आपण कॉन्फिगरेशन लोकल ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये असाल, म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये जाल, तर त्या ठिकाणी लोकल होस्ट, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हरचं नाव असेल, ते नाव टाकल्यानंतर म्हणजे मल्टिपल पीपल एकाच डेटाबेसवरती काम करू शकतात. तर त्यावेळेस तिथं तुम्हाला सर्व्हरचं नाव टाकावं लागेल आणि सर्व्हरला त्या डेटाबेसला कनेक्ट होतो. ओके, सो दिस इज अ इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये आता कोणाला इश्यू येतो आहे इन्स्टॉलेशन करताना, त्यांनी मी बी अनम्यूट करून बोलू शकता डायरेक्टली. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा सगळ्यांदा इन्स्टॉलेशन आपण करतो. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप कसं स्टार्ट करायचं, त्यातलं कोणतं ऑप्शन यूज करायचं, तर एंड टू एंड आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर इन्स्टॉलेशनमध्ये पहिल्यांदा आज आपण मोस्टली इन्स्टॉलेशन पार्ट बघणार आहोत. इन्स्टॉलेशनमध्ये कोणाला काही इश्यू येतोय, निवान इन्स्टॉलेशन होत नाही किंवा ओपन होत नाही, एनिवन सेम स्टेप फॉलो करा. इट्स नॉट मच कॉम्प्लेक्स प्रोसेस. 10-15 मिनिटमध्ये इन्स्टॉलेशन तुमचं होऊन जाईल. इन्स्टॉलेशन झालं नाही किंवा काही दुसरा इश्यू येतोय असं कोण आहे? तर जेव्हा इन्स्टॉलेशन कम्प्लीट होईल त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करणं कारण इन्स्टॉलेशन इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस इन्स्टॉलेशन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर जे काही असाइनमेंट किंवा आपण प्रॅक्टिकली क्वेरी लिहिणे किंवा काय जे ऑपरेशन करतो ते त्यासाठी इट इज इम्पॉर्टंट. All right, so anyone facing any issues while doing the installation? Anyone, guys? How many still doing the installation? इन्स्टॉलेशन कम्प्लीट कोणाकोणा झालेलं आहे? मेसेज करा चॅट विंडोमध्ये, येस नो. Okay, yeah, download it will take some time. Okay, yeah. So meantime, what is mean by the SQL server, or what is mean by the SQL, or what is mean by the database? Why it is needed? Anyone? कोण सांगू शकेल? What is mean by this database, this SQL server? कशासाठी यूज It केला is जातो? stru- या. it is structured query language and it executes the queries against database. Okay, but why it is needed? What is the need? Use different types of queries like DDL, DML, DCL. Mm-hmm. Okay, so what are the different data bases?
जसं की SQL आहे त्याच पद्धतीनं अजून कोणते डेटाबेस आहेत? कोण सांगू शकेल? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डेटाबेसेस? Anyone? Anyone heard about the SQL Relational server? database. Hmm? Relational database, non-relational database. Yeah, so that is a part of database itself. Means the different type of database, like not relational. Does anyone heard about Oracle? Anyone knows the Yes, sir. Oracle? Yeah. So this Oracle is a database. SQL Server is a database. MySQL is one of the database. Then MS Access. Um, so different type means the provider basically. So this SQL Server is a provider of Microsoft. So Microsoft is basically has own this SQL Server. Okay, so similar way we have the different databases. So based on the application, we can choose uh, which database generally we have to use. So according that we can use that. Okay, so let me share my screen. Yeah, meantime you guys can download from the SQL server. Okay, आणि ज्यांना कोणाला जर काही इश्यूज येत असतील मे बी वी कॅन डायरेक्टली reach out. So we'll try to resolve that queries if he needs issues. Okay, all right. So we can go ahead directly and do the start means how the theoretical concept आपण मेन टाइम आपण स्टार्ट करतोय आणि ज्यावेळेस तुमच्या साईडला इन्स्टॉलेशन सगळ्यांचे कंप्लीट होतील सो देन वी कॅन गो इट विथ प्रॅक्टिकल सेशन. Okay, so structured query language. So that is mean by the SQL. So SQL or SQL stands for structured query language. So structured query language is a specialized programming language for managing relational database data. It allows users to store, manipulate, and retrieve data efficiently in database like MySQL, SQL Server, Oracle, DB2, MongoDB, lots of databases available. Based on the application structure, generally we choose the database. आता कोणता database कधी यूज करायचा किंवा कोणत्या टेक्नॉलॉजी असेल तर कोणता डेटाबेस हे जनरली कसं कोण डिफाईन करतं. सो बेस्ड ऑन दी दॅट ॲप्लिकेशन आर्किटेक्ट. सो ॲज अ डेव्हलपर इट्स नॉट इन आवर हँड बेसिकली की कोणता डेटाबेस चूज करायचा. ओके, सो इट्स जनरली we are not deciding that what database generally we have to choose. So it's based on the application technologies. आता बघा, suppose we are doing developing application through the Microsoft .NET, right? .NET मध्ये आपण ॲप्लिकेशन बनवतो तर मोस्ट ऑफ दी पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर .NETचे जे काही ॲप्लिकेशन आहेत त्यांना मोस्टली SQL सर्व्हर असतं. म्हणजे SQL सर्व्हर असतं. SQL सर्व्हर जे आपण आता इन्स्टॉल करतोय ते. एनी रिझन कोणाला माहित आहे का का असू शकतं? Why .NET application have the majority of .NET application are built in through the or they have the database as a SQL server. Anyone knows what is the reason behind that? Means why
we have the multiple application for the .NET. That is, most of the application are developed, or the database we have used generally for the SQL Server. What is the reason? Anyone? So simply, .NET is basically built from the Microsoft. Okay, and SQL Server is also a product of Microsoft. Okay, so .NET is a product of Microsoft, and SQL Server is also a product of so that is one reason, because same providers are there. So configuration, communication, and entire things, that is generally we generally handle through the same product, right? So that's the reason mean .NET having, अगर ज्यावेळेस आपल्याकडे .NET चे application असेल त्यावेळेस जनरली मोस्ट ऑफ द प्लेसेस तुम्हाला बघायला मिळेल की SQL सर्व्हर हे आपण यूज करतो. रिझन काय? No worries. तर रिझन हेच आहे बेसिकली, की ज्यावेळेस आपण सेम .NEटचे ॲप्लिकेशन असेल किंवा तुम्ही जर .NEटमध्ये जर डेव्हलप करत असेल तर मोस्ट ऑफ द प्लेसेस तुम्हाला ॲज अ SQL सर्व्हर हा डेटाबेस असतो. बट 100% सगळीकडेच नसतो. मोस्ट ऑफ ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की SQL सर्व्हर हा डेटाबेस तुम्हाला मोस्ट ऑफ द प्लेसेसमध्ये तुम्हाला SQL सर्व्हर मिळतो. तर रिझन हे आहे की मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट .NEट आहे, आणि सेम मायक्रोसॉफ्टचंच प्रोडक्ट हे SQL सर्व्हर पण आहे. SQL सर्व्हर इज अ प्रोडक्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट. ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करताल किंवा इन्स्टॉल करताना तुम्हाला ते दिसत असेल. ओके. आता जे जावाचे ॲप्लिकेशन असतात, तर जावाच्या ॲप्लिकेशनमध्ये SQL असतं, त्याचबरोबर ओरॅकल हे असू शकतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी SQL प्लस ओरॅकल असतं. तर बेस्ड ऑन कॉम्पॅबिलिटी, म्हणजे कम्युनिकेशन करणे, डेटाबेस कनेक्टिव्हिटी, या गोष्टींसाठी जे सुटेबल फ्रेमवर्क असतं ॲज पर द आर्किटेक्चर गाईडलाईन्स, त्यानुसार तो अप्रोप्रिएट डेटाबेस चूज केलेला असतो. So this is main reason. So that's why we are going to discuss here as a .NET with a SQL server आपण हे चूज करतोय. Okay, so what is mean by the SQL? And so SQL is basically we use, तर SQLचा आपण यूज काय करतो, तर जनरली डेटाबेसचं नीड काय असते, गरज काय असते, की कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला डेटाबेस लागतोच कशासाठी. तर डेटाबेस कधी लागतो, जनरली आपली एखादी ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला काहीतरी ऑपरेशन्स करायचे आहेत. ऑपरेशनमध्ये एका पेजवरून दुसऱ्या पेजमध्ये जाण्यासाठी आपल्याला डेटाबेसची गरज नसते, किंवा दुसऱ्या पेजवरून तिसऱ्या पेजवरती जाण्यासाठी आपल्याला जनरली डेटाबेसची गरज नसते. तर डेटाबेसची गरज कधी असते, whenever we wanted to store something. ओके, कधी एक रजिस्ट्रेशन करतो आणि ते रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे स्टुडंट ॲड केला, डिलीट केला, मॉडिफाय केला. तर ॲड केल्यानंतर एक स्टुडंटची एंट्री आपण ॲड केली, तर ते समहाऊ दॅट एंट्री शुड बी स्टोर इन अ सच अ स्पेसिफिक प्लेस, राईट. तर एका प्लेसला आपली ती एंट्री स्टोअर झाली पाहिजे, राईट. तर दॅट्स मेन रिझन. ओके. तर एका स्पेसिफिक स्टेजला ती एंट्री स्टोअर झाली पाहिजे. त्याकरता आपण काय करतो, वी कॅन डू द यूज द डेटाबेस. म्हणजे एंट्री स्टोअर झाली, त्याच्यानंतर आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहेत, लाईक मॅनिप्युलेशन, अपडेट करायचे, डिलीट करायचे. सो दीज आर अ काइंड ऑफ ऑल द ऑपरेशन्स वी आर डुईंग फ्रॉम द स्क्रीन, UI साईट, म्हणजे ॲप्लिकेशनमधून आपण करतो. पण बॅकएंडला, ॲज अ बॅकएंडला त्या सगळ्या ऑपरेशन्स एंटिटीज आपल्याला स्टोअर करायचे आहेत. ओके, ते सगळे एंटिटीज आपल्याला स्टोअर करायचे आहेत. हे सगळे एंटिटीज आपल्याला ॲज अ बॅकएंडला स्टोअर करायचे आहेत, म्हणजे आपण स्टोअर करतो. सो दॅट्स वाय वी रिक्वायर अ डेटाबेस. म्हणजे जे काही फ्रंट एंडमधून UI मधून जे काही आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो, बेसिकली ते ऑपरेशन्स ज्यावेळेस आपल्याला सर्टन एक टाईम नंतर आपल्याला ज्यावेळेस ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करतो, डेटा रिट्राईव्ह करतो,
किंवा कोणते ऑपरेशन्स असतील ते हे सगळे ऑपरेशन आपल्याला कुठं ना कुठं स्टोअर करणं गरजेचं आहे. तर स्टोअरिंगसाठी आपल्याला लागतो डेटाबेस. सो दिस इज द मेन रिझन टू यूज अ database. So when data need to be received or retrieved from the database, SQL is used to make the sorry make the request. The database processes the SQL server query retrieves the requested data. Based on the आपण जी काही रिक्वेस्ट करतो त्या रिक्वेस्ट नुसार डेटा आपण रिट्राईव्ह करतो आणि आपण रिटर्न करतो जनरली. सो SQL, what SQL does, SQL does the lots of database operations like DML, DTL, different commands are there. Okay, so ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पण SQL सर्व्हरचे मेन नीड काय असते की whatever operations basically we are performing through the screen that generally handle through the database. आता यामध्ये बेसिकली दोन टाईप्स असतात डेटाबेसमध्ये. एस क्यू एलमध्ये कोणताही डेटाबेस घ्या, आयदर ऑरॅकल, त्याच्यामध्ये दोन टाईप्स असतात. एक असतो डी बी एम एस आणि दुसरा असतो आर डी बी एम एस. सो डी बी एम एस मीन्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. RDBMS means whenever we wanted to maintain the relations, so that time we use the RDBMS, okay, relational database management system. So database management system are software systems used to store, retrieve and run queries on data. तर DBMS आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल ऑपरेशन्स करायचे असतात, लाईक रिट्राईव्ह करणे, स्टोअर करणे, लाईक ऑपरेशन आपण विथ द हेल्प ऑफ DBMS करतो. DBMS serves as an interface between the end user and database. म्हणजे एंड युजर आणि डेटाबेस मधला एक वी कॅन से द इट इज अ काइंड ऑफ इंटरफेस आहे. ओके, सो एंड युजर आणि डेटाबेस मधलं जे काही कम्युनिकेशन आहे थ्रू द DBMS आपण हँडल करतो. That allowing users to create, read, update and delete the data in the database. This helps provide data security, data integrity, concurrency. So डेटा सिक्युरिटी म्हणजे काय, डेटाला आपण सिक्युरिटी अप्लाय करू शकतो, डेटा इंटिग्रिटी असते, डेटा कॉन्करन्सी. आता सिक्युरिटी म्हणजे काय असते बघा. आता जनरली तुम्ही एखाद्या बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये, बँकिंग प्रोजेक्टमध्ये जर काम करत असाल, सपोज लेट्स सी कन्सिडर SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता लेट्स सी आय एम वर्किंग इन TCS, सो तिथं एक प्रोजेक्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा जे काही प्रोजेक्ट आहे त्यांचा डेटाबेस असतो आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा, राईट. ॲज अ कंपनी TCSकडे हा प्रोजेक्ट आहे, TCSचे डेव्हलपर्स त्याच्यावर काम करतात. आता त्यांना पूर्ण ॲक्सेस कसा असतो बघा, म्हणजे डेटाला सिक्युरिटी कशी दिली असते. म्हणजे आता सपोज त्यांचं एक टेबल आहे अकाउंट, तर त्या अकाउंटमध्ये सपोज आपण बघितलं तर XYZ हा अकाउंट नंबर आहे, तर ह्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हा नॉर्मली आपण क्वेरी मारली तर नॉर्मल टेबल असेल तर क्युरी मारल्यानंतर आपल्याला अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे, अकाउंटमध्ये काय काय आहे हे सगळं दिसतं. परंतु ज्यावेळेस ॲज अ बँक त्यांचे व्हेंडरला काम देते, राईट, तर नो वन कॅन चेक की क्वेरी मारल्यानंतर तिथं जे काही फील्ड्स असतात डेटावरती सिक्युरिटी लावली असते डेटावरती, की डायरेक्टली आपण काहीच बघू शकत नाही. जस्ट नेम, ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर ह्या गोष्टी फार तर फार बघू शकतो. जे काही बॅलन्स आहे वॉटेवर त्याला त्यांनी सिक्युरिटी लावली असते. मग तिथं काय येतं, मास्क येतं, म्हणजे जसं स्टार 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 असं असतं ना, त्या टाईपमध्ये मास्किंग येतं. तर ह्याला म्हणलं जातं डेटा सिक्युरिटी. ह्या गोष्टी आपण विथ द हेल्प ऑफ डेटाबेस वी कॅन इझिली अचीव दॅट. So DBMS supports distributed system. So what is mean by the distributed system? तर बघा आपण ॲट अ टाइम मल्टिपल पीपल कॅन ॲक्सेस सेम डेटाबेस. म्हणजे XYZ हा डेटाबेस आपण ॲज अ सर्व्हर आपण यूज करतो. तर मल्टिपल पीपल डायरेक्टली इनडायरेक्टली ॲक्सेस दॅट थिंग्स. म्हणजे मल्टिपल पीपल डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. मल्टिपल पीपल म्हणजे जनरली किती कितीही पीपलने आपल्याला त्या एखाद्या डेटाबेसला जर ॲक्सेस करायचं असेल तर जनरली आपण ॲक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ DBMS. RDBMS म्हणजे
डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन म्हणजे काय असतात, की जसं की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा ई कॉमर्सचे कोणते ॲप्लिकेशन आहेत, तर ते मल्टिपल प्लेसेसला होस्ट केलेले असतात. तर एखादी सिस्टीम त्यांची बंद पडली, एखादा सर्व्हर डाऊन झाला, तर ॲप्लिकेशन ॲमेझॉन घ्या किंवा फ्लिपकार्ट घ्या, हे ॲप्लिकेशन तुम्हाला 24/7 म्हणजे रनिंगच असतात. कधी कधी डाऊन टाईम असू शकतो, परंतु मोस्ट ऑफ द टाइम दिस काइंड ऑफ ॲप्लिकेशन आर रनिंग अँड अप अँड रनिंग, म्हणजे चालू रनिंग असतात ॲप्लिकेशन, हे बंद नसतात. तर ज्यावेळेस डिप्लॉयमेंट करतात किंवा काही इश्यूज असतील, तर त्यासाठी मल्टिपल सर्व्हर असतात आणि त्या सर्व्हरवरून त्यांनी लोड बॅलन्स केलेला असतो, म्हणजे रिक्वेस्ट कशा येतात त्या अकॉर्डिंग त्यांनी मेंटेन केलेलं असतं. तर त्याला म्हटलं जातं डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. नेक्स्ट आहे RDBMS. व्हॉट इज मीन बाय द RDBMS? सो RDBMS मीन्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर आपल्याला जनरली RDBMS मीन्स व्हॉट, तर रिलेशनल असतात. सपोज ॲज अ वन एम्प्लॉई, तर तो एम्प्लॉई एका डिपार्टमेंटला असोसिएटेड आहे, राईट. सो दिस इज कॉल्ड एज रिलेशन, वन टू वन रिलेशन. एक एम्प्लॉई हा एका डिपार्टमेंटला ॲट ए टाइम असू शकतो, राईट. परंतु एका डिपार्टमेंटला मल्टिपल एम्प्लॉय असू शकतात, सो दॅट मीन्स वन टू मेनी रिलेशन. ओके. आणि एका डिपार्टमेंटला सपोज लेट्स वी कॅन हॅव द मेन्यू टू मेन्यू रिलेशन, म्हणजे मेनी डिपार्टमेंट कॅन हॅव द मेनी एम्प्लॉई, असू शकत नाही. सो एक एम्प्लॉय हा एका डिपार्टमेंटला असतो, तो दॅट मीन्स तो वन टू वन रिलेशन. एका डिपार्टमेंटला म्हणजे मल्टिपल एम्प्लॉय असतात, दॅट मीन्स वन टू मेनी रिलेशनशिप. सो दिस इज काइंड ऑफ रिलेशन्स. तर हे रिलेशनल things we can handle, we support to implement through the RDBMS, means relational database management system, that is called as RDBMS. Right. So as a relational database management system, that is mean by the RDBMS. Okay, so RDBMS and DBMS, it's a system, okay, so which is come under the SQL. Okay, तर दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन सपोर्ट करतात, जे काही मल्टिपल ऑपरेशन आहे. सो RDBMS स्टँड फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. RDBMS is a basis of SQL and all the modern database like SQL Server, IBM, DB2, Oracle, MySQL, Microsoft Access. तर हे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ डेटाबेस आहेत. ओके. रिलेशनल ज्या काही गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात, तिथं आपण यूज करतो RDBMS. ऑल राईट. सो नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट बघू शकतो आपण. आता डेटाबेस आपण यूज करताना आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे डेटा टाईप्स. ओके. सगळ्यांनी बघितलेले ऑलरेडी डेटा टाईप्स, किंवा आपल्याला जे काही डेटा टाईप्स आपण यूज करणार आहोत, राईट. जे ऑपरेशन्स जनरली आपल्याला परफॉर्म करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला डेटा टाईप्स लागतात, जसं की इंटिजर, कॅरेक्टर्स, हे आपण ऑलरेडी सी शार्पमध्ये बघितले. सिमिलरली डेटाबेसमध्ये सेम काइंड ऑफ डेटा टाईप्स यूज होतात. तर डेटा टाईप्स कशासाठी यूज करतो, ज्यावेळेस आपण एखादा टेबल बनवतो आणि त्या टेबलच्या आतमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा असतो. टेबल बनवतो, टेबलच्या आतमध्ये डेटा स्टोअर करायचा असतो. तो डेटा स्टोअर करताना आपल्याला जनरली वी यूज द दिस डेटा टाईप, राईट. टेबलच्या आतमध्ये ज्यावेळेस आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे, त्यावेळेस आपण यूज करतो डेटा टाईप. म्हणजे सपोज नेम स्टोअर करायचं आहे, तर त्यासाठी आपण यूज करतो कॅरेक्टर. सपोज मोबाईल नंबर स्टोअर करायचा आहे, त्यावेळेस यूज करतो आपण इंटिजर. सपोज डेट ऑफ बर्थ स्टोअर करायचं आहे, त्यासाठी यूज करतो आपण डेट टाईम. So likewise, तर देर आर व्हरायटी ऑफ डेटा टाइप्स अवेलेबल इन एसक्यूएल सर्व्हर, लाईक कॅर आणि स्ट्रिंग. त्याच्यामध्ये आपल्याला कॅर आहे, वर कॅर आहे, एन कॅर आहे, टेक्स्ट आहे, एन टेक्स्ट आहे. सो रिलेटेड टू द कॅरेक्टर्स, म्हणजे कोणत्या कशा रेंजमध्ये आपल्याला स्टोअर करायचं, बेस्ड ऑन दॅट आपण चूज करू शकतो की कोणता डेटा टाईप आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर आपण बघू शकतो न्यूमरिक. ओके, न्यूमरिक. न्यूमरिकमध्ये बघा, फर्स्ट थिंग इज नंबर्स, म्हणजे न्यूमरिक म्हणजे नंबर. त्यामध्ये बीट असतं, स्मॉल इंट आहे, म्हणजे सपोज लाईक 2 डिजिटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, 3 डिजिटमध्ये घ्यायचं आहे, राईट. तर आपण यूज करतो स्मॉल इंट. नॉर्मली आपल्याला मोबाईल नंबर घ्यायचा आहे, तर इंटिजरमध्ये घेतो. बिग इंट म्हणजे खूप मोठा नंबर्स लाईक स्टोअर करायचे आहेत. डेसिमल लाईक पर्सेंटेज व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत.
वी कॅन यूज अ डेसिमल. आता डेट टाईममध्ये बरंच असतं. डेट आणि टाईम घ्यायचे आहे किंवा फक्त डेट घ्यायचे, फक्त टाइम्स घ्यायचा आहे किंवा नुसताच टाइम स्टॅम्प म्हणजे आता जे टाईम आहे चालू, तो टाइम स्टॅम्प फक्त आपल्याला कोणत्या टाईमला ॲक्टिव्हिटी होते ते कॅप्चर करण्यासाठी आपण यूज करतो टाइम स्टॅम्प. तर डिफरंट डिफरंट व्हरायटी आहेत डेटा टाईपमध्ये. बेस्ड ऑन नीड म्हणजे आपली जी काही रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे बायनरी. आता बायनरीमध्ये जनरली इमेज स्टोअर करायची एखादी किंवा बायनरी व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर करायचे आहेत तर आपण यूज करतो बायनरी. आणि मिसलेनियस म्हणजे जनरली जसं की XML, जेसॉन किंवा कोबोल ब्लॉकचे जे काही फाईल्स असतात, तर रिस्पॉन्स असतात बरेचसे मोठे मोठे, ते आपण मिसलेनियस एक डेटा टाईप आहे त्याच्या अंडर XML वगैरे हे डेटा टाईप आहे त्याच्यामध्ये आपण जनरली यूज करतो. तर डेटा टाईप इज सिमिलर. Data type is similar generally whenever we do wanted to store values, wanted to update anything, wanted to perform some operation. So for that purpose, generally we use the data type. ओके. आता याच्यानंतर बघा, डेटा टाईप आपण जसं मध्ये असतो तसंच आपण डेटा टाईप इथं यूज करतो. तर ते कसं यूज करायचं काय आहे, आपण हे एंड टू एंड बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. सो एसक्यूएल मध्ये डिफरंट डिफरंट एसक्यूएलच्या कमांड्स आहेत, राईट. DDL, DCL, DML, TCL आणि DQL ह्या डिफरंट डिफरंट कमांड आहेत. तर ह्या कमांडचा यूज करून आपण जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आपण विथ द हेल्प ऑफ दिस कमांड याचा यूज करून आपण सगळे ऑपरेशन्स हे परफॉर्म करतो. जन जनरली ज्यावेळेस आपल्याला एखादं ऑपरेशन करायचं आहे, लाईक डेटा इन्सर्ट करायचा आहे, तर इन्सर्ट कशामधून होतं, इन्सर्ट होतं DML मधून. सपोज अकॉर्डिंग आपल्याला ह्या सगळ्या कमांड यूज करून आपण डेटाबेसचे एसक्यूएल जे काही ऑपरेशन्स आहेत ते आपण इझिली परफॉर्म करू शकतो. सो फर्स्ट आहे DDL. तर DDL मध्ये पहिलं आहे क्रिएट. क्रिएट मीन्स टेबल क्रिएशन. इट इज पार्ट ऑफ टेबल क्रिएशन. नेक्स्ट आहे ड्रॉप. आपल्याला एखादा टेबल क्रिएट झाले तो ड्रॉप करायचा आहे त्यासाठी यूज करतो ड्रॉप. नंतर आहे अल्टर. अल्टर म्हणजे जसं नॉर्मल वर्ड आहे अल्टर. तर अल्टर मीन्स आता जसं आपण क्लॉथ्स वगैरे अल्टर करतो म्हणजे साईज फिट होत नसेल आपल्याला किंवा लूजिंग आहे फिटिंग आहे, तर काइंड ऑफ ऑपरेशन आपल्याला करायचं असेल तर आपण काय करतो अल्टराइज. तसंही सेम डेटाबेसमध्ये एखादं कॉलम एक्स्ट्रा झालेला आहे, एखादा कॉलम नाव चेंज करायचं आहे, एखाद्या कॉलममध्ये सपोज डिलीट करायचं आहे, तर ह्यासाठी आपण यूज करतो अल्टर. अल्टर म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर आपण मॉडिफाय करतो. टेबलचा डेटा ज्यावेळेस मॉडिफाय करायचा त्यासाठी आपण यूज करतो अपडेट, परंतु टेबलच्या स्ट्रक्चरसाठी यूज करतो अल्टर. त्यानंतर ट्रंकेट आहे म्हणजे टेबलमध्ये सगळ्याच्या सगळा डेटा ज्यावेळेस तुम्हाला डिलीट करायचा आहे त्यावेळेस आपण यूज करतो ट्रंकेट. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन असतात, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ट्रंकेट अँड डिलीट, ड्रॉप अँड डिलीट, डिलीट अँड ट्रंकेट. सो हे डिफरन्स तुम्हाला येतील. तर आपण एंड टू एंड विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघणार आहोत. त्यानंतर DML मीन्स मोस्ट युज्ड कमांड्स, इन्सर्ट अपडेट डिलीट. DML दॅट इज कॉल्ड एज DML. पहिले होते ते DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज. DML मीन्स डेटा मॅन्युप्युलेशन मीन्स डेटावरती आपण डायरेक्ट ऑपरेशन करतो. DDL जे आहे ते टेबलच्या स्ट्रक्चरवरती असतं आणि DML असतं तर टेबलच्या डेटावरती म्हणजे टेबलचं एखादं एम्प्लॉई इन्सर्ट करायचं आहे, एखादं एम्प्लॉई इन्सर्ट झालं त्याचं नाव चेंज करायचं आहे किंवा एखादं एम्प्लॉई डिलीट करायचं आहे, हे सगळे ऑपरेशन आपण यूज करतो विथ द हेल्प ऑफ DML. ओके. सो नेक्स्ट आहे DCL. DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज. त्याच्यामध्ये येतं ग्रँट, रिव्होक म्हणजे एखाद्या युजरला परमिशन द्यायचे त्याला म्हटलं जातं ग्रँट. एखाद्याला परमिशन दिलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचे त्याला म्हटलं जातं रिव्होक. नेक्स्ट आहे TCL. TCL ते स्टँड फॉर ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. तर एखाद्या ट्रान्झॅक्शनवरती आपल्याला लाईक कमिट करायचं आहे, रोलबॅक करायचं आहे किंवा सेव्ह पॉईंट करायचं आहे, हे म्हणजे ट्रान्झॅक्शनवरती ऑपरेशन आपण जे काही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो बेस्ड ऑन दॅट ट्रान्झॅक्शन आपल्याला हे ऑपरेशन आपण करू शकतो. म्हणजे सपोज एखाद्या टेबलमध्ये अपडेट केलं ते आपल्याला रोलबॅक करता येतं म्हणजे अपडेट झालेलं काढून टाकायचं आहे.
रोलबॅक म्हणजे रिवर्ट करणे काइंड ऑफ. कमिट करणे म्हणजे परमनंटली आपल्याला सेव्ह करायचं आहे, तर आपण यूज करतो कमिट. आणि DQL मीन्स डेटा क्वेरी लँग्वेज, त्यामध्ये आपण सिलेक्ट म्हणजे टेबलमधला डेटा ज्यावेळेस आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे त्यावरती आपण बघतो सिलेक्ट. तर हे जे कमांड्स आहेत बेसिकली, या कमांड्स आपण यूज करून एंड टू एंड ऑपरेशन्स म्हणजे बघणार आहोत प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन. थ्रू द प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण बघणार आहोत. प्रत्येक कमांड, टेबल क्रिएशन, इन्सर्ट कसे करणे, डेटामध्ये बरेचसे ऑपरेशन्स आहेत, एसक्यूएलच्या डिफरंट डिफरंट क्वेरीज असतात, तर एंड टू एंड आपण हे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. ओके, फॉर नाऊ. ओके, SQL सर्व्हर इन्स्टॉलेशन. ओके, इन्स्टॉलेशन पेंडिंग आहे, कोणाचा काही इश्यू आहे, एनिवन. SQL सर्व्हर इन्स्टॉलेशन मध्ये कोणाला काही इश्यू आहे, अनम्यूट अँड टॉक मे बी. ज्यांचे SQL सर्व्हर इन प्रोग्रेस होतं त्यांचं झालेलं आहे, कोणाला काही इश्यू आहेत, रिप्लाईंग चॅट विंडो मे बी येस नो. इन्स्टॉलेशनमध्ये काही डाऊट आहे किंवा सगळ्यांचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, आय बिलीव्ह सगळ्यांचं व्हायला पाहिजे, एवढ्या वेळात होऊन जाते एका तासात ॲटलिस्ट. एनिवन स्टील पेंडिंग विथ SQL सर्व्हर इन्स्टॉलेशन? दॅट मीन्स सगळ्यांचं झालेलं आहे. रिप्लाईंग चॅट विंडो पाहिजे ॲटलिस्ट येस नो. ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी रिप्लाय द्या, किंवा काही इश्यू असेल तरी सांगू शकता. इफ नॉट, कोणी असं आहे की ज्यांनी ट्रायच केलं नाही इन्स्टॉलेशनचा, त्यांनी इन्स्टॉलेशन करायला ट्राय करा. ओके, इट इज नॉट अ मच कॉम्प्लेक्स प्रोसेस, सिम्पल प्रोसेस आहे. इन्स्टॉलेशन करा, एसक्यूएल रेडी करा, तर उद्यापासून आपण डायरेक्टली रायटिंग क्वेरीज, क्वेरी कशा राईट करायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप आपण उद्यापासून बघणार आहोत. DML ऑपरेशन्स पासून स्टार्ट करणार आहोत. ओके, सो या, ऑल राईट. इफ एव्हरीवन ज्यांचं स्टील पेंडिंग आहे इन्स्टॉलेशन, त्यांनी आजच्या दिवसात दिवसभरात तुमच्या टाईममध्ये इन्स्टॉलेशन कंप्लीट करून घ्या. ओके, आणि इन केस काही इश्यू असेल तर लेट मी नो टुडे इट सेल्फ, बिकॉज जर आपलं सिलेबस पुढे गेलं, आपण पुढचा पार्ट बघतोय त्यावेळेस तुम्हाला इन्स्टॉलेशन एक आठवड्यानंतर जर तुम्ही सांगत असेल तर इट विल व्हेरी रॉंग थिंग, बिकॉज तुम्हाला ते क्वेरीज प्रॅक्टिस केल्याशिवाय समजणार नाही. आणि आता या विकेंडला मोस्टली आपण सी शार्पचं जे काय आपलं पार्ट सगळा संपलेला आहे, ते सी शार्पच्या पार्टवरती आपण या विकेंडला मॉक इंटरव्ह्यूज घेणार आहोत. तर सगळ्यांनी ट्राय करा मॉक इंटरव्ह्यू अटेंड करायचा. ओके, फर्स्ट मॉक इंटरव्ह्यू ज्यांनी अटेंड केला, त्यांनी केला नाही त्यांनी ॲटलिस्ट दिस टाइम मॉक इंटरव्ह्यू अटेंड करा विदाउट एनी इश्यू. So yeah, that's it. All right, for today's session, we'll wind up here and maybe we'll connect again tomorrow. Yeah. Thanks all for your time. Thank you.